नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आणि आजचा ब्लॉग आहे खिद्रापूर दर्शन विथ फॅमिली सोबत आम्ही निघालो आहे. आता बघू शकताय तुम्ही खिद्रापूरला. तर बघा पाठीमागं कोण कोण बसल्या. इकडे एक पिल्लू बसले पाठीमागं, कोण तर बघा चिकटून. पाठीमागं वेदू बसल्या आणि सगळ्यात पाठीमागं इकडं ताई बसल्या, पाठीमागं मावशी आमची, आणि पाठीमागं वहिनी आणि श्रीवर बघ. काय कर इकडे बघा पाठीमागं कोण कोण बसले. हाय करा. श्री हाय कर. तर इकडं ड्रायव्हिंग बघा कोण तर आले. भैया ड्रायव्हिंग करतोय आता. आणि आपण निघालो आहे मित्रांनो. आता आपण खिद्रापूरला कोपेश्वर मंदिर आहे. कोपेश्वर मंदिराचे दर्शन घेण्यासाठी आज संडे, मुलांना शाळेला सुट्टी आहे, त्यामुळे आपण एक ट्रिप काढलेली आहे. जवळपासच आहे, इथून एक 40 ते 41 किलोमीटर अंतरावरती. आणि आता आपण निघालो आहे. घरातून थोडा उशीर झाला निघायला आणि जेवण वगैरे सगळं घेतलेलं आहे. जेवण घेऊन पाठीमागे जेवण काय काय घेतले. डब्बा घेतलाय काय का मागच्या वेळी सारखा मोकळाच डब्बा आणलाय. हा मागच्या वेळी 4 ते 5 चपात्या आणल्या आणि माणसं 8 आणि अशी जेवण घेतली बघा. आता भरपूर पुरण होणार एवढे घेतली. तर आपला व्लॉग आज पूर्ण करायचा मित्रांनो कोपेश्वर मंदिरचा. आणि बघूया आता आपण निघालोय आता रेंदाळ मधून पुढे. आणि मित्रांनो पाठीमागचा ब्लॉग तुम्हाला टाकलेला नक्की आवडला असेल. विथ फॅमिली अंताक्षरीचा ब्लॉग होता आणि ते तुम्हाला नक्की आवडला असणार आहे. आणि हा पण तुम्हाला नक्की आवडणार मित्रांनो. आणि आज आपण निघालोय बघा कोपेश्वर मंदिर खिद्रापूरमध्ये. तर व्हिडिओ स्किप करू नका. शकता तुम्ही. आता आम्ही आलेलो आहे रेंदाळ सोडून पुढं. आणि पावसाळा असल्यामुळे सगळं हिरवंगार निसर्गरम्य वातावरण. आज तर काय मस्तपैकी ऊन पडलेलं आहे. आज पावसाचा काय नियम नाही आहे. आणि इथून बघा आता समोर कर्नाटकच्या हद्दीमध्ये आपण प्रवेश केलेला आहे. आणि इकडं आता कर्नाटक चालू झालेला आहे मित्रांनो. आता पोचलेलो आहे एका खेड्यागावामध्ये. खचनाळ गाव आहे आणि खूप सुंदर गाव. इकडे बघू शकता तुम्ही. आणि आता थोड्याच मिनिटामध्ये आपण खिद्रापूरमध्ये जाणार आहे. आणि पहिल्यांदा दर्शन आपण आता बघूया कुठल्या देवाचं घ्यायचं. आणि एखादा मंदिर झालं तर झालं. हे मित्रांनो मोठं तळं होतं, खरं पाऊस काळ कमी असल्यामुळे आता हे कोरडं पडलेलं आहे. आता बघूया आपण वेदू काय म्हणते आपली. बोल वेदू. आम्ही आता तुळजापूरला चाललोय. अगं तुळजापूरला ना खिद्रापूरला चाललोय आपण. हा तुळजापूरला संध्याकाळ होईल पोचायला आपल्याला. तुळजापूरला वेदून खिद्रापूर म्हणायचं, ते तुळजापूर म्हणली. असू दे. हा बोल. तुळजापूरला पण गेल्या वर्षी गेलेलो. बोल लवकर. आपण पोचलेलो आहे बोरगाव मध्ये आता कर्नाटक मध्ये. आणि आता काहीतरी काम चालू आहे रोडचं, त्यामुळे आपल्याला आत जायला लागणार आहे. जाऊ दे आत जाऊ दे. हा इकडूनच जायचं आहे. तर बोरगाव मध्ये सगळ्या गच्च पार्ट्या दिसतात, सगळे बंगले आहेत. तर एक नंबर वातावरण बघू शकताय तुम्ही मित्रांनो. आता बघा कशी पाठीमागे दंगा मस्ती चालू आहे. वेदूचा दंगा बघा. मित्रांनो आमचे बाबा बघा चष्मा घालून गाडी चालवायला. काल आणलाय मग कसा दिसतोय मित्रांनो गॉगल. मस्त तर भारी वाटतंय. मस्त कमेंट मध्ये सांगा तुम्हाला कसा वाटतोय गॉगल. घाण असतात. ए घाण चांगला वाटते गॉगल. घाण वाटते. मित्रांनो आता पोचलेलो आहे बोरगाव मध्ये. इकडे बघू शकताय तुम्ही. बोरगाव मध्ये आपण पोचलेलो आहे. सारखे व्हिडिओ करतात, माणसांना नेतात आणि व्हिडिओ करतात बघा. कुठं करतात व्हिडिओ सांग. आम्ही कुठं करतोय का व्हिडिओ. करतासा की कुठं करतोय करतासा की काय पण सांगतेस होय. करतासा की नाही मी व्हिडिओ करतोय मित्रांनो. तुम्ही सांगा. बघा व्हिडिओ समोर करायचा. अरे बापरे एवढं तुला कळतंय माहित आहे. वेदू आमची मित्रांनो किती हुशार आहे बघा. समोर व्हिडिओ चालू आहे ती सांगत त्या. आणि इकडे बघू शकता आपण आता पोचलेलो आहे बोरगावच्या पुढं. गाव मीटर. तर इकडे वातावरण बघूया आता कसं आहे. आणि आज ऊन पडलेला आहे, पाऊस नाही काय नाही. मस्तपैकी वातावरण आहे. आणि आज मित्रांनो फुल एन्जॉय करायचं आहे. आज संडे. वेदूच्या शाळेला सुट्टी आहे, अनन्याच्या शाळेला पण सुट्टी आहे, रविवार. त्यामुळं
खिद्रापूरचा बेत टाकलेला आहे मी. तो ना मला आता फसवलेला मित्रांनो. आता बघा पाठी बघा, गाडी थांबून उलटी आल्या म्हणून सांगितल्या. काढू नको मुद्दा. लवकरावर. तर मित्रांनो बघू शकताय तुम्ही, आता इकडं सगळा ऊसच आहे, पूर्ण ऊस आहे. पोचलेलो आहे 5 मैल. हा एक चौक आहे आणि इथून पुढे आता आपण चाललोय गुलाबी खिद्रापूरच्या मार्गाने. खिद्रापूर रोडला लागलेलो आहे आपण आता. येतो आता गाडीमध्ये एक डान्स करणार आहे मित्रांनो. बघा तुम्ही. हा स्टार्ट. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते भारी माझा फोटो घ्या. काढू काय फोटो? काढू फोटो? काढू काय? अगं डान्स कर, डान्स कर. कसा कर की पुढं. कसा सांग. गाडीत खेळायला का? हा तसा कर. हा कर लवकर. हा हा तू म्हण नको. हा तू हे बोल. गाणं आबाए गात नाही आगे पुरात बात पेटलं आगे सताय सताय गात नाही आगे गात नाही आगे हे गाणं आबाए गात नाही आगे बर. पुरात बात एक नाही आगे एक नाही पेटलं या ग. बस 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 बस. गुलाबी गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते भारी माझा फोटो घ्या. पाठीमाग बघा. हा अनन्या तू कोणतं म्हणणार आहेस? मी झुलवा बाळा हा. झुलवा बाळा बाळा बाळसवाईस बाळ झुलवा बाळा बाळा बाळसवाईस बाळ शिवाजीचा बाळा बाळा बाळसवाईस बाळ. बस. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सोन्याचा झुमका सोन्याचा झुमका. झुमका काय झुमका? सोन्याचा झुमका 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 झुमका. सोन्याचा झुमका आणि पैजण म्हण की. चांदीचा पैजण आणि रोजाचा प्यार पैसे हे फिरायला गाडी आहे ना गाडी आहे ना फिरायला. फिरायला गाडी आणि छोटासा बंगला अंदाजात प्यार पाहिजे हे फिरायला गाडी पाहिजे. फिरायला गाडी आणि तुमच्यासारखा माझा गागल छान बागल काय हो कुठनं आणलीस आता? मगाशी तर नव्हता गॉगल. कुठनं मिळाला? आमच्या दुकानात आणलंय का? कुणाच्या दुकानात आणल्यास तू? नाही नाही हो गॉगल कुठनं तर आणले आता. हे पाठीमाग बघा. हे पाठीमाग पर्स मधनं आणल्या गॉगल. होय इकडे इकडे पाठीमाग काय? पाठीमाग त्यांचा आहे गॉगल. हे कोण बसले माग? इकडे बघा. ही भाग्यश्री बसल्या बघा. अरे बापरे. कोण आहे भाग्यश्री? हे जाते. हा कोण आहे ती?
कोण आहे? तिथे कोण आहे तुझी? कोण आहे? हे का ती? कोण आहे तुझी? हे का ती? मम्मी कोण आहे सांग लवकर. ती बागिश आपण पोहोचलेलो आहे आता दत्तवाड मध्ये. हे आहे दत्तवाड गाव. सुंदर बैल कालच्या बेंद्राचा रंगवलेला. माझी बहीण नाही गं, आणि बाबांची दत्तवाड, टाकळी, दानवाड, चिक्कोडी आणि आपण आलेलो आहे दत्तवाड मध्ये. तर बघू शकताय दत्तवाड गाव आपण. आणि आपण सैनिक टाकडीकडे जायचं आहे. तर आता दत्तवाड मधून आपण बाहेर पडून सैनिक टाकळी मध्ये जाणार आहे आणि मग सैनिक टाकळी नंतर जाणार आहे आपण. तर चला. तर आपण पोचलेलो आहे मित्रांनो आता सैनिक टाकळीमध्ये. इथं पुराले होतं आणि सैनिक टाकळीमध्ये बघूया आता पुढे गाव आहे सैनिक टाकळी गाव. आणि पुढे आता लास्ट नंबर आपलं येणारं खिद्रापूर गाव राहिलेलं आहे. आणि हे आहे सैनिक टाकळी. सुमसाम दुपारच्या वेळेला. तर मित्रांनो आपल्याला लागणार आहे दही आता. आणि दही घेण्यासाठी आपण उतरलेलो आहे खाली. तर बघू शकताय वेदूला आमच्या कायम जेवणातून दही लागत्या. आणि दही घेण्यासाठी आपण बेकरीमध्ये उतरलेलो आहे आता टाकळीमध्ये. तर बघूया कुरकुरे बिरकुरे सगळे लावलेले आहेत. आणि सुंदर केक. आणि वेदूला आणलेले आहे दही. आवडता पदार्थ वेदूचा. फोडून ठेवेल ती. चला बाय बाय. तुम्ही जाऊन या काय. नदी आली आहे बघ. नदी वेदू नदी. नदीमध्ये पाणीच नाही आहे. इकडे पण पाणी नाही, इकडे पण पाणी नाही आहे. सगळं नदीमध्ये उगवलेलं आहे गवत. अरे बाप रे. कसं काय नुसतं गवतच आहे? पाऊसच नाही पडला. पाणी कुठं येणार. तर नदी मित्रांनो तिकडे लाभ आहे पाठीमागे. आणि आपण आता जवळपास आलेलो आहे खिद्रापूरच्या. समोर बघू शकताय तुम्ही रस्त्याच्या दुतर्फा झाडे. किती मस्त वातावरण आहे. परवाने मागवलं अनन्या काय म्हणते बघूया. मम्मीला पण गाडी शिकवा. मोठ्याने बोल. मम्मीला पण गाडी शिकवा. मम्मीला गाडी शिकव. गाडी मारणार काय. होय हा. शिकवलं. तर अनन्याचं म्हणणं आहे मम्मी गाडी मारू दे. आणि इकडे श्री काय करायला आहे. काय कर श्री. मम्मी आमच्या शाळेत टीचर होणार आहे. इकडे बघा पाठीमागे. इकडे काय जादू चालू आहे सारख्या वॅक 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 वॅक. करायलास हा. मम्मी आमच्या शाळेत. मित्रांनो आपण आता पोचलेलो आहे खिद्रापूर मंदिर पाशी. आणि समोर बघू शकता पार्किंग साठी पे पार्किंग आहे बहुतेक. एक मिनिट. आणि मित्रांनो पे पार्किंग आहे. आपण आता पार्किंग करून आतमध्ये जायचं आहे. पैसे घेऊन पैसे. तर बघू शकता इकडं गाडी आपण पार्किंग करायची आहे. गाडी पार्किंग करून आता आपण कोपेश्वर मंदिरमध्ये जायचं आहे. तर बघू शकता आता गाडी पार्किंग करण्यासाठी आम्ही थांबलेलो आहे. फायनली मित्रांनो आपण आता खिद्रापूर कोपेश्वर मंदिरमध्ये आपण पोहोचलेलो आहे. तर बघू शकता इकडं आता नारळ वगैरे घेऊन आपण आतमध्ये जायचं आहे. आणि मित्रापासून आपला एक नारळ घेऊया. अगं तर नारळ वगैरे घेतलेला आहे सगळं. आणि आपण आता जाऊया आतमध्ये. खिद्रापूरचं दर्शन घेऊया कोपेश्वर मंदिराचं. तर वेदूला लगेच चणे फुटाणे दिसल्यानंतर मित्रांनो भूक लागलेली आहे. वेदूला आता जाम भूक लागलेली आहे. मस्तपैकी चणे फुटाणे आहेत. वेदू मला पण. आणि वेदूची खरेदी अजून पाया पडायच्या अगोदर चालू झालेली आहे. तर मस्तपैकी वाटाणे फुटाणे खारी शेंगदाणे लाल वाटाणे हिरवे वाटाणे भरपूर व्हरायटी ठेवलेली आहे आणि काय दादानी बघा. सगळं घेऊ काय. चला लवकर. ओके
पैसे दिले ना. तर आपण जाऊया मित्रांनो आतमध्ये आता. खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर. पर्यटक आज संडे असल्यामुळं भरपूर आलेले आहेत. तर आहे प्रवेशद्वार. तर समोर बघू शकता मित्रांनो, आपण फुल ऑन फायनली मंदिरामध्ये आता आत जायचं आहे. आणि फोटोशूट वगैरे चालू आहे. प्राचीन काळातील मंदिर आहे मित्रांनो, जबरदस्त. तर आपण आता आतमध्ये जाऊया. तर बघू शकता तुम्ही, असं ऐकून माहीत आहे की चालुक्य घराण्यातील मंदिराचं बांधकाम आहे. इसवी सन 1400 साल. तर वेदू चला. तर बघू शकता पाठीमागं व्ह्यू मित्रांनो. तर वेदू आहे. तर मंदिराच्या आतमधील बाजूस आपण बघू शकता नक्षीकाम बघा. तर मंदिराच्या प्रत्येक खांबावरती मित्रांनो नक्षी आहे. तर बघू शकता मित्रांनो, आता सगळ्या खांबावरती डिझाईन कोरलेले आहेत. आतमध्ये जाऊया आपण सेंटरला. वायू असतो त्याच्या वाहनाचा हून किंवा काळवेट. वायू इथे दिसते ही उत्तर दिशा. उत्तरेला घोड्यावरती कुबेर नेणे तिजोरी वगैरे आपण उत्तरेला ठेवतो. तर आतमध्ये थोडा अंधार आहे आणि अंधारामधून आपण आतमध्ये मंदिराचं दर्शन घ्यायचं आहे. कोपेश्वर मंदिर आहे. तर इकडे बघू शकताय काहीतरी लिहिलेलं आहे इथं. आणि आतमध्ये अजून पिंड आहे. चला वेदू चल. चला बा आतमध्ये जायचं. आतमध्ये तर प्रत्येक खांबावरती प्रत्येक भिंतीवरती नक्षीकाम आहे. आणि आतमध्ये बघू शकताय थोडा अंधार असल्यामुळं थोडस क्लिअर. वाटेत इकडे इकडे चला पुढे चला मावशी. चला स्वस्तिकचं तिकडे. शिवाय ओम नमः शिवाय. तर मित्रांनो, आता दर्शन आपलं झालेलं आहे. आतमध्ये कोपेश्वर मंदिरामध्ये शिवलिंग आहे आणि बाजूला पिंड आहे. पिंडीच्या आपण पाया पडून आता
पुढे मंदिराचं बघूया मंदिर कसं आहे काय तर बघू शकताय. चला चला. आणि इथं सगळे गाईड्स वगैरे मिळतात माहिती सांगण्यासाठी. बघू शकता तुम्ही मंदिराची कोरीव काम बघा, सुपर एकदम बघा, एक नंबर. पूर्वीची प्राचीन काळातील सुबक मंदिर असे. आणि इकडे गाईड्स वगैरे सगळे माहिती सांगत आहेत. आणि इकडे आहे मूर्ती, मूर्तींच्या पुढं कसं वाटलं मंदिर बघून? छान आहे. हा ऐतिहासिक आहे, वेगळं पण आहे. इकडे येतं. तर बघितलं असेल तुम्ही आतमधील आता पूर्ण कोरीव काम मित्रांनो, प्राचीन काळातील मंदिर आहे. आणि आपण आता दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे. तर आपण एक फेरी मारूया आता पूर्ण. चला. कोपेश्वर मंदिर आहे खिद्रापूर मधील. आणि समोरील तुम्हाला भाग दाखवतो थांबा. तर आपण समोरून आता बाहेर आलेलो आहे दर्शन घेऊन. प्रत्येक मूर्तीचे थोडी मोडतोड झालेली आहे. पूर्वीचा इतिहास बघा. आणि म्हणजे इथलं काय वैशिष्ट्य आहे, मूर्त्यांचं सगळं म्हणजे सगळे मूर्त्यांचे तोंड कट झालेले आहेत बघू शकताय तुम्ही आता इथं. आणि पूर्वीचा इतिहास काहीतरी आपल्याला सांगतोय. तर बघू शकता इकडं. आणि मित्रांनो हे आहे कोपेश्वरचं मंदिर बघू शकताय तुम्ही आता. एकदम कोरीव डिझाईन मध्ये. पहिला कसं बांधलं असेल काय अजिबात आपल्याला वाटत देखील नसेल की पहिला कसं काम झालेलं आहे मंदिराचं. आणि कित्येक वर्ष झालं मंदिराला अजिबात धक्का नाही मित्रांनो. आज ह्या वेळेला आत्ताच्या काळामध्ये आत्ता फुल बांधला की उद्घाटनाच्या अगोदरच पडतोय. तर हे मंदिर बघा कसं झालं असेल. आणि एक खांब केलंय की नाही, आणि खांबामध्ये त्यांनी फिक्स केलंय ना. हेमाडपंथी म्हणजे कसं असतंय, खाली चौकोन खोदायचं आणि दुसऱ्याला गड्डा करायचा, तो गड्डा त्या ह्याच्यामध्ये बसवायचा. म्हणजे ते मंदिराचं असं फिरत नाही ते मूर्ती वगैरे. त्याला हेमाडपंथी म्हणायचं. लॉक सिस्टीम. हा असं ते नाही तो हल्ला झालाय ना. पहिले सुंदर, किती सुंदर असेल. कधी हल्ला हल्ला 1558 ला झाला. त्याच्या अगोदरचं मंदिर आहे. फार सुंदर मंदिर आहे. अशी मंदिर आता हे जागतिक दर्जाचं शिल्प आहे सध्या. जरी मोडलेल्या अवस्थेत असून सुद्धा प्रत्येक मूर्तीला हल्ला केला. होय होय, ते काय वाईट धरून चालत मनामध्ये. तर मामा हे कुठल्या इसवी सन कुठल्या काळातील मंदिर आपण म्हणजे हे मंदिर कसं आहे, हे 6व्या शतकाला चालू झाले. 606 सालापासून सुरुवात झालेली आहे त्याची. 606. होय. जे चालुक्य राजे असतात का नाही, प्रथम पुलकेशी, परत त्याचा मुलगा कीर्तिवर्मा, ही माणसं इथं आलीत ना. त्याच्या अगोदर ते गोव्याला होते, गोमंतक भागामध्ये होते. आणि गोमंतक भागामध्ये त्यावेळेला कदंब घराण्याचा राजकारभार होता. आणि कदंब घराण्याकडे हे दुय्यम दर्जाचे स्वीकारून तिथे गेलेले होते त्याने. मग तो दुय्यम दर्जा त्यांनी नाकारला आणि स्वतंत्र राज्याची स्थापना केली. त्यावेळेला त्याने बदामीला आपलं राजधानी स्थापन केली. आणि हा कुंतल प्रदेश, कुंतल म्हणजे कृष्णाकाठचा प्रदेश, या प्रदेशावर आपलं राज्य स्थापन केलं.
नंतर हा राजाचा विस्तार केलाय त्याने, इकडं अरबी समुद्रापर्यंत गेले, इकडे बंगालच्या उपसागरापर्यंत गेले, फार मोठं त्याने राज्य विस्तारित केले नंतरच्या काळामध्ये. असं हे आणि मंदिर हे ज्या वेळेला मंदिर बांधल्यानंतर ही मोडतोड झालेली आहे काय? होय होय, मग आंदोलन पूर्ण बरेच काळ झाले ना, बरेच काळ. आणि एक मूर्ती अशी ठेवली नाही म्हणजे एक होय होय, असं खालच्या एक- भागातलं तर आहे ते नाशच सगळं केलं, नाश आणि केलेलं वरतीच कुठे काय शिल्लक ते राहिलं मग असं एका तर- दिवसातच हल्ला झालेला असणार. हा एका दिवसात त्यावेळी गाव नव्हतं, जंगल होतं, हा आणि ह्या लोकांनी बाहेरच्या रात्रीच्या वेळी मोडतोड केले, कोणाला दिसायला नको, कोण केलं हे कळायला नको, अशा उद्देशाने केलंय. आणि ते ऐकलं जातं की ते मध्ये जे गोल आहे ते गोल आहे का नाही, तो दगड ठेवायचा राहिलाय वगैरे म्हणतात, हा, हा. तर दगड ठेवायचा राहिलेला नाही, दगड ठेवायचा उद्देशच नाही आहे. हम्म, त्यातनं पाणी येणार, हे येणार, आपण घरी धरलेत, हम्म, पाणी आलं तर त्या खाली मंडपात साठणार खालच्या, हम्म, ते पाणी कुठनं काढायचं, म्हणून त्यांनी मोहऱ्या सोडलेत. हम्म. ज्या अर्थी त्यांनी मोहऱ्या सोडलेत त्या अर्थी तो दगड वर ठेवायचा त्यांचा उद्देशच नाही. तेच नाही. हा, मग तो का ठेवलाय, तर तो स्वर्गमंडप आपण का म्हणतो त्याला, तर तिथून लोक स्वर्गात जात होते पूर्वी, त्या शंकराचा आशीर्वाद आहे. हा, ती स्वर्गात जायची वाट आहे ती एकेकाळची, बरं. असं त्याला. म्हणजे यज्ञ वगैरे चालू असतात तिथं ऐकलं जाते की यज्ञ काहीतरी शंकर हा नटेश्वर आहे, हा. नृत्यामध्ये पारंगत आहे. हम्म, शंकराचे आणि पार्वतीचे 108 युद्ध झाले दोघांचे, हम्म. त्यापैकी 107 पार्वतीने जिंकली सगळी. आणि फक्त ह्याचं जे आहे नृत्याचं, त्यामध्ये शंकर वरचढ ठरलाय. असं आहे. असं आहे का? असं आहे. ते मामाने आपल्याला खूप छान आणि सुंदर माहिती दिलेली आहे. आणि मामांचं वय बघू शकताय तुम्ही मित्रांनो, तर भरपूर मामांना आवड दिसते. आणि मामांचं काम आपण बघूया. मामा आपल्याकडे मग कला कलाकुसरीचे पुस्तक आहेत मामांच्याकडे, बघू शकताय तुम्ही मित्रांनो. होय. तर बघा, हे कलाकृती दाखवतो त्यावेळेस आपल्याला बघा. मामाने एक नुकतंच हस्तस्थित तयार केलंय, ते बघितले की मामाची शंभर चित्राची तुम्हाला तशी असलेली लक्षात येते. चालू आहे. अरे वा 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 वा, तुम्ही स्वतः स्केच केलेला आहे? स्वतः आता करायला लागलो, इथे पलीकडेच आहे चित्र हे. अरे बापरे, तर बघू शकता मित्रांनो मामांच्या हातातील कला आणि समोरील बाजूस असणाऱ्या मूर्तीची स्केच केलेला आहे मामाने. खूप छान मित्र, खूप छान मामा, एक नंबर वाटलं. होय. पुस्तक तुम्ही आणि मामाने स्वतः स्वतः लिहिलंय. पुस्तक लिहिलेलं आहे, मंदिरे खिद्रापूरची. दख्खनचा शिल्प ठेवा, मंदिरे खिद्रापूरची. हम्म, उद्या आकाशवाणीवर आहे, कोल्हापूर केंद्रावर, तुम्ही? FM ला आहे. अरे वा, उद्या 7:30 वाजता आहे. अरे बापरे, मग मामा तुम्हाला इतिहास भरपूर माहित आहे असं वाटतंय आम्हाला तर. शशिकांत पाटील. शशिकांत पाटील मामांचं नाव आहे. हा. आणि उद्या FM कोल्हापूरवर. FM कोल्हापूर वरती 7:30 मित्रांनो वाजता. तुम्हाला 7:30 वाजता मामांच्या हा. मनोगत. मनोगत तुम्हाला ऐकायला मिळेल. हा. FM आपलं कोल्हापूरचं हा. चॅनल आहे 102.7. 102.7 वरती. हा. तर अनेकदा मामा नाव सांगा आपलं. शशिकांत बापूसाहेब पाटील, राहणार कुरुंदवाड. कुरुंदवाडचे आहेत मामा. आणि स्वतः मामाने पुस्तक लिहिलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता 9 पुस्तकं माझी प्रकाशित झाली अन्य विषयाची. अरे बापरे, 9 पुस्तकं कशी आहेत. मामांना भरपूर ज्ञान असं आहे वाटतंय आम्हाला तर. भूमी अभिलेख खात्यामध्ये सर्व्हिसला होतो. बर. हा. नायब तहसीलदार पदावर रिटायर झालो. अरे बापरे, हा. आणि MPSC ला महाराष्ट्र राज्यामध्ये पहिला नंबर 1986 साली. अरे मित्रांनो बघा, 1986 साली MPSC मध्ये राज्यात पहिला क्रमांक मिळवलेला आहे मामानी. तर मामांचे खरोखर विचार घेण्यासारखे आहेत. आणि मामाने खूप कष्टातून दिवस काढलेले आहेत असं वाटतंय आम्हाला तर. आणि मामांना आवड आहे स्केचची. उद्याच्या 26 जूनला वाढदिवस. आणि 80 मध्ये मामांचा 26 जानेवारी दिवशी वाढदिवस आहे. आणि शाहू जयंती दिवशी, खरोखर शाहू जयंती दिवशी 26 जानेवारीला, जून 26 जूनला, सॉरी 26 जूनला मित्रांनो दिवसात. मामांचा वाढदिवस आहे. 2 दिवसात. 26 जूनला. 80 मध्ये आणि वय चालू आहे मित्रांनो 80. बघू शकताय तुम्ही, 80 वय असं वाटत नाही आम्हाला तर. यंगच वाटतं. आणि खरोखर मामांच्या पर्सनॅलिटीकडे बघून आपल्याला तर वाटत नाही की मामांचं वय 80 आहे. आणि भरपूर मामाने कष्ट खाल्लेलं आहे असं दिसतंय. चांगलं चुंगलं खाल्लेलं आहे. आताच्या काळातील तर काय होय. एवढं चांगलं आपल्याला मिळणार नाही असं. सर्व्हिसला असताना 18 तास ड्युटी केलेली आहे. 18 तास ड्युटी केलेली आहे पहाटे मामाने. 3 पर्यंत तारखा दिल्यात लोकांना. पहाटे 3 पर्यंत, अरे रात्री 8 ते बापरे. पहाटे 3 पर्यंत.
कोणत्या पोस्टिंगला होता तुम्ही? आता नायब तहसीलदार म्हणजे भूमी अभिलेख खात्यात. भूमी अभिलेख. भूमी अभिलेख खात्यामध्ये. थँक्यू मामा, थोडीशी आम्हाला माहिती दिल्याबद्दल. पण त्यामुळे आता आपल्याला मामाने खूप छान माहिती सांगितलेली आहे. आणि मामांचं वय बघा 80 वय चालू आहे आणि 80 वयामध्ये एवढा इतिहास, एवढं सगळं लक्षात ठेवायचं म्हणजे मामाने आपल्याला खूप छान माहिती देऊन आपल्याला खिद्रापूर मंदिराचा इतिहास सगळा सांगितलेला आहे. आणि मामांचं खरोखर आभार मानायला पाहिजे. थँक्यू मामा. भरपूर माहिती फार आहे अजून. आता इथं नाही एवढं लक्षात ठेवणं पण गणपती आहे का नाही, हा दक्षिण त्या दिशेलाच का तोंड करतोय. हा नाही तर मित्रांनो, आपण आता जेवणच म्हणायचं आमचं. मामांची माहिती ऐकून आता तुम्ही पण माहिती ऐकला असाल आणि आपण आता पुढे जाऊया आणि बघूया. तर बघू शकता मित्रांनो, खिद्रापूरचा इतिहास आपण आता ऐकला असेल आणि मामाने सांगितल्या पद्धतीनं सगळी माहिती आपल्याला अगदी बरोबर आहे. आणि प्रत्येक मूर्तीची मुंडके सगळी छाटलेली आहेत मित्रांनो बघा. आणि इकडं फोटो काढण्यासाठी मॅडम आमच्या तयार आहेत. इकडे बघ. तर बघू शकता कोपेश्वर मंदिर मित्रांनो. एकदम बारीक नाजूक डिझाईन. महालक्ष्मी मंदिर पण जास्त म्हणजे हे आहे. आणि खिद्रापूरचं मंदिर एकाच इसवी सन काळामध्ये बांधलेलं असावं असं आपल्याला वाटतंय. तर त्या काळची कलाकृती बघा मित्रांनो, किती डिझाईन. जबरदस्त. एक मिनिट. तर आपण आता परत आतमध्ये आलेलो आहे मित्रांनो. आणि आतमध्ये आल्यानंतर किती गारवा मस्त वाटते. गार, बाहेरून आत गार. इकडे उभं राहा. पुढं तर बाहेरील मित्रांनो सभा मंडप बघू शकता तुम्ही. आपण दर्शन वगैरे मंदिराचं, कोपेश्वर मंदिराचं खिद्रापूरमध्ये दर्शन घेऊन आता आपण गार्डन मध्ये जेवायला बसलोय. आणि जेवणाचं आता बघा घरी जेवण बनवलेलं आपण घेऊन आलेलो आहे. डब्बा वगैरे सगळा जेवणाचा आणि जेवण आपण घेऊन आलोय. तर इकडं श्रीला, वेदूला, अनन्याला भूक लागलेली जाम, त्यामुळं आम्ही आता खिद्रापूरमध्ये जेवतोय. खिद्रापूरमध्ये जेवणार आहे आणि आता जेवण करतो. तर इकडे बघू शकता तुम्ही वेदू बसलेले जेवायला आणि वेदूचा आवडता पदार्थ दही वेदू खात आहे. इकडं वांग्याची वांग केलेलं आहे. इकडं अनन्या, इकडं ताई बसलेले जेवायला. आणि इकडे एक आपला लाडका मोत्या बसलेला आहे. मोत्याला पण जेवण द्यायचं आहे आपण आता. पटपट जेवण करूया. जेवण करून आता आपण पुढे एखादा पॉइंट होतोय काय बघायचा आहे. आणि अडीच वाजलेले आहेत. दर्शन घेऊन आपण बाहेर पडलेलो आहे आणि आता जेवण पुढचा पॉइंट कोणता आहे ते सांगतो पुढं. चला जेवूया. 2:30 वाजले, दुपारचा वेळ आहे.
तुम्ही पण जेवला असाल. आणि अनन्या इकडे बघ, अनन्या आमची दर्शन घेऊन आता जेवण करत आहे. तर चला, आमचं जेवण झालेलं आहे आणि जेवण करून इकडं सगळा आराम चालू आहे बघा. इकडं वहिनी बसल्या, तिकडं ताई बसल्या, इकडं बायको बसल्या. आराम जेवण, एकदम भुका लागलेला आहे जाम. आणि फुल जेवण आता आम्ही आराम करत आहे. आणि इथं समोर गार्डन आहे लहान मुलांना खेळण्यासाठी. इकडं वेदू, श्री, अनन्या गेल्यात घसरगुंडीमध्ये खेळायला. आणि मस्तपैकी गार सावली आहे, झाडे भरपूर आहेत. बघू शकता तुम्ही, हे चिंचेचं झाड आहे, तर इतकी मस्त सावली पडलेली आहे बघा. गार्डन तर मस्त स्वच्छ आहे, एकदम भारी वाटते. आणि दर्शन घेतलं आता कोपेश्वर खिद्रापूर मंदिरचं. तर इकडं सगळे लोक जेवणासाठी, पर्यटक जे आलेले आहेत ते सगळे इथं जेवणासाठी गार्डनमध्ये येतात. आणि आम्ही पण इथं जेवलो आता. तर आता आपण पुढे जायचं आहे. वाजलेले आहेत 3:30 वाजलेत आता. बघूया आता कोणता एक पॉईंट होतोय का. मित्रांनो, आज आपण खिद्रापूर दर्शन घेतलेलं आहे. सर्व मंदिराची पाहणी केलेली आहे व पूर्ण माहिती घेऊन. मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, आणि आपण आता व्हिडिओ इथं समाप्त करूया. आणि तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला आपल्या लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब पण करा. इथून पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ओके, चला, बाय बाय.